शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी फायनल झाली आहे। पण दुसरीकडे आपल्या राज्याच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे मात्र रखडण्याची चिन्ह दिसत आहेत। नेमकं काय घडतंय? कोणत्या शेतकऱ्यांना आता 9,000 रुपये मिळणार आहेत? नमो शेतकरीचा हप्ता का अडकलाय? सरकार नक्की काय करतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि आजची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला एक कृषी क्षेत्रातील महत्त्वाची बातमी पाहूया। ती म्हणजे बिहार राज्याने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। तिथे कर्पूरी ठाकूर किसान सन्मान निधी नावाची नवीन योजना सुरू झाली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर आता तिथल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 3,000 रुपये असे मिळून वर्षाला एकूण 9,000 रुपये मिळणार आहेत। काल 5 फेब्रुवारीपासून तिथे ही योजना लागू सुद्धा झाली आहे। आता तुम्ही म्हणाल, अमन भाऊ, हे बिहारचं झालं, आपलं तर सांगा। तर मंडळी, आपल्यासाठी केंद्राच्या पीएम किसान योजनेकडून एक चांगली दिलासादायक अपडेट आहे। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी फायनल करण्यात आली आहे। या नवीन यादीतून अपात्र लोकांची नावे वगळण्यात आली आहेत। त्यामुळे आता लवकरच राज्य सरकारकडून RFT साइन केल्या जातील आणि पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे 24 फेब्रुवारीला पीएम किसान दिवस असतो, म्हणजे 24 फेब्रुवारीलाच पीएम किसान योजना सुरू झाली होती। त्यामुळे त्याच दिवशी किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 2,000 रुपयांचा हप्ता आपल्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। पण मित्रांनो, खरी अडचण आणि चिंतेची बाब आहे ती आपल्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची। आपल्याला आशा होती की निवडणुका जवळ आल्यात, आचारसंहितेच्या आधी किंवा निवडणुकीच्या तोंडावर सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करेल। कृषी अधिकारी सुद्धा म्हणत होते की या आठवड्यात GR येईल, पण दुर्दैवाने अजूनही सरकारकडून कोणताही GR निघालेला नाही आणि निधीची तरतूद झाल्याचीही बातमी नाही। उलट परिस्थिती अशी आहे की या योजनेबद्दल माहिती अधिकाऱ्याखाली विचारणा केली तर अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे। 30 दिवस होऊनही शेतकऱ्यांना उत्तर मिळत नाही आहे। एका बाजूला लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचे पैसे सरकार तातडीने देतंय, मंत्र्यांच्या घोषणांचा पाऊस पडतोय, पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या 6,000 रुपयांसाठी मात्र सरकार मौन बागळून आहे। थोडक्यात सांगायचं तर सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीपूर्वी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आता मावळली आहे। कदाचित आपल्याला अजून 1 महिना किंवा त्याहून जास्त वाट पाहावी लागू शकते। सरकार फक्त तारखांवर तारखा देत आहे, पण प्रत्यक्षात खात्यात खळखळाट आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची वास्तव परिस्थिती। बिहारमध्ये शेतकऱ्यांना वाढीव पैसे मिळत आहेत, पीएम किसानची लाभार्थी यादी फायनल झाली आहे, पण आपल्या महाराष्ट्रात मात्र नमो शेतकरी योजनेसाठी अजूनही वेटिंगच आहे। तुम्हाला काय वाटतं? सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय का? निवडणुका आल्यावरच यांना शेतकऱ्यांची आठवण येते का? तुमचं मत मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आणि शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला सत्य परिस्थिती समजेल। तर मित्रांनो, अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या खऱ्या आणि बिनचूक माहितीसाठी आपलं अमन मोहनावाले चॅनल आत्ता सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।